दादा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून क्रमांक 1, 2 आणि 3, 4 ची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली गेली, त्यांचे देखील मनापासून आभार। आणि ज्या बक्षीस दात्यांनी ज्ञात अज्ञात घटकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्व घटकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय मनापासून आभार मानतोय। असंच सहकार्य या पुढील काळात देखील तुमचं आमच्यावरती असंच प्रेम राहील हीच आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया। पहिलाच बॉल हवेत उंच गेला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पहिल्या बॉल वरती पहिली सफलता, फलंदाज बाद, विकेट। आपण कमेंट बॉक्स मध्ये पाठवायचं। नवीन फलंदाज संकेत मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 3 वरती। इनफिल्डच्या वरून बॉलला काढले, खेळाडू बॉलच्या पाठीमागे धावतात, एक्स्ट्रा कव्हर रिजनचे बॉलला रोखतील सीमारेषे नजीक आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे नाही गेलाय असं सांगितलंय क्षेत्ररक्षकाने। प्रेक्षक देखील खरडचे आहेत। चेक केलं जाईल, तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून चेक केलं जाईल। चौकार आहे, चला मॅच सुरू करा विनंती आहे। चार धावा धावपलकावरती राजेश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत पुढचा बॉल टाकण्यासाठी। 4 धावा धावपलकावरती आहेत। संकेत यांच्या बॅटवरून चौकार आलाय, पुढचा बॉल ऑफ्टनच्या खूप जास्त बाहेर हा बॉल पंचांनी वाईट बॉल घोषित केला, अवांतर धाव प्राप्त होईल, अवांतर धाब्याने धावपलक पुढे जात आहे। 5 धावा धावपलकावरती षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे, पहिल्या बॉलवरती सफलता मिळाली आहे, अंतिम फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। पुढचा बॉल समोरच्या दिशेने इनफिल्डला क्लिअर केलाय, मिडनच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून आलेत, बॉलला रोखतील कृष्णाजी देवते, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील। 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल, धावपलकावरती धावा आहे 7 रन्स ऑन दी स्कोरकार्ड, 7 धावा धावपलकावरती आहेत। यावेळेस बॅटचे एज लागले, दरम्यान रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांच्या हातामध्ये बॉल गेलाय आणि आली आहे सफलता, फलंदाज बाद। आणखी एक धक्का लागला आंबे टीमला, विकेट। सात धावा धावपलकावरती आहेत, नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते आहेत क्रमांक 4 वरती। मयुरेश मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 4 वरती। गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा राजेश सज्ज आहेत पुढचा बॉल टाकण्यासाठी। मोठा बडगा घेण्याचा प्रयत्न, गॅप आहे तिकडे, क्षेत्ररक्षकाने जरूर प्रयत्न केलेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल आहे आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे। आणखीन एक चौकार, 4 धावा।
राम म्हात्रे प्रतिष्ठानचे सन्मान्य किरणजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साहेबांना विनंती आपण मंचावरती आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला एलईडी टीव्ही पुरस्कृत केली गेली आहे साहेबांना विनंती आपण या मंचावरती या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे फुल टॉस बॉल आहे स्क्वेअर लेग रिजनला बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क इट्स मॅक्सिमम आणि बाहेर झेल पकडलाय 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे शंकरप्पा म्हात्रे यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे आणि ऋतिक म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त हैवा जेल साठी 200 रुपयाचं बक्षीस आहे ज्या प्रेक्षकांनी झेल टिपला त्यांना विनंती आपण या आणि 200 रुपयाचं बक्षीस आपण या ठिकाणी घेऊन जायचं आयोजन कमिटीच्या माध्यमातून हे बक्षीस या ठिकाणी असणार आहे झेल पकडा आणि 200 रुपये जिंका ही सुवर्ण संधी असणार आहे आणि विनंती प्रेक्षकांनी या ठिकाणी यायचंय षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल गोलंदाजी ट्रॅक वरती योगेश म्हात्रे दाखल झालेत ज्या खेळाडूनं खरं तर मलंगड एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध हा खेळाडू आहे 17 धावा धावपलकावरती आहेत 17 रन्स ऑन द स्कोर 17 धावा धावपलकावरती आहेत पुन्हा एकदा बॉल हवेत तर गेलाय उंच आणि झेल टिपला गेलाय भाग्यवंत यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते सन्माननीय किरणजी म्हात्रे साहेब यांचं आगमन मंचावरती होते त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा बॉल हवेत उंच गेलाय क्षेत्ररक्षक दूरवरून बॉलच्या दिशेने धावतायत आणि फेल तिथे टिपला जाईल आली आहे सफलता फलंदाज बाद सन्मान्य नितीन दादा वसंत म्हात्रे यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि खरं तर जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी केली होती त्यांचं देखील मनापासून आभार गोलंदाज योगेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले सेकंड ओव्हर साठी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोटेक्शन आहे एकच धाव प्राप्त होईल एका धावेने धावफलक पुढे जाईल धावफलकावरती धावा 24 धावा धावफलकावरती 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड 24 धावा एक सन्मानजनक धावसंख्या उभी करावी लागेल आंबेल संघाला देखील हा सामना जिंकायचा असेल तर मोठी धावसंख्या इथे उभारावी लागेल गोलंदाज एकदा बॉलिंग ट्रॅक वरती योगेश यांना आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आणखी एक बॉल डॉट आहे चांगली गोलंदाजी योगेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये देखील योगेश म्हात्रे यांनी प्रभावित केलंय मलंगड एक्सप्रेस नावाने हा खेळाडू प्रसिद्ध आहे दुबईच्या मैदानावरती देखील जाऊन खरं तर विकेट हॅट्रिक या खेळाडूने नोंदवली कमालीचा बॉल होता लाईन फक्त थोडीशी चुकीची आहे अप्रतिम हा बॉल होता सन्माननीय ऋतिकदादा म्हात्रे यांचं देखील आगमन मैदानावरती पुन्हा एकदा झालंय आज खरं तर वाढदिवस आहे दादांचा आणि खरं तर स्पर्धा पूर्ण झाल्यावरती सगळ्यांना पार्टी आहे यावेळेस आणखी एक बॉल डॉट आलाय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते हा प्रतिम गोलंदाजी योगेश म्हात्रे ज्यासाठी जाणली जातात तीच गोलंदाजी योगेश म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती योगेश म्हात्रे सज्ज आहेत आणि इथे आपण पाहतोय त्रिफळाची झालेत फलंदाज आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करताना टीमला खेळ पूर्ण झाला 25 धावा धावपलकावरती नवीन फलंदाज आपण त्वरित मैदानावरती यायचे विनंती आहे अतिरिक्त वेळ घेऊ नका मित्रांनो कारण प्रकाश जो आहे तो अंधुक होत चाललाय म्हात्रेपाडा संघ तुम्हाला देखील विनंती आहे कारण थोडीशी घाई करणं गरजेचं आहे सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे नवीन फलंदाज आदित्य मैदानावरती दाखल होत आहेत
क्रमांक 6 वरती पहिल्या षटकामध्ये आदित्य यांच्या एका षटकारासाठी शंकरजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असेल ही संधी आहे आंबे संघाच्या फलंदाजांना. पुलर लेनचा बॉल आहे ड्राइव्ह केलाय मिड ऑफ रिजन मध्ये एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 रन्स ऑन द स्कोरकार्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम फेरीचा सामना मैदानावरती सुरू आहे. 26 धावा समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक कृष्ण होते. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी अचूक आहे आणि फलंदाज धाव बाद विकेट. नवीन फलंदाज आकाश मैदानावरती दाखल झालेत. ऋतिक फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने आडव्या बॅटने प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत कृष्णा त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. 4 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 रन्स ऑन द स्कोरकार्ड. हा देखील फटका चांगला. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. राजेश तिथे आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत एकच धाव मिळाली. दोन्ही बॅटर आता एकाच एंडला आहेत आणि इझी रनआउटचा चान्स इथे आहे. फलंदाज धावबाद होतील. आणखी एक सफलता आली. चला नवीन फलंदाज आपण त्वरित मैदानावरती यायचंय. एकच धाव तिथे प्राप्त होईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. एक धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त होतील. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 रन्स ऑन द स्कोरकार्ड. 33 धावा 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 रन्स ऑन द स्कोरकार्ड. 34 धावा. प्रत्येक येणारी धाव ही आंबे संघासाठी महत्वाची आहे कारण प्रतिस्पर्धी संघ देखील ताकदवर आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. एक मोठा फटका जर आला तर एक चांगला टोटल त्या ठिकाणी उभी राहील. शेवटचा बॉल ओव्हर पिच होता आणि त्याला पाठवलंय खूप दूरवरती. 40 धाव्यांवरती पोहोचलाय आंबे संघ आणि 41 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे सन्माननीय शंकरजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून. लक्ष या ठिकाणी असणार आहे आणि या लक्षाचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल. 39 ऑलरेडी 40 ऑलरेडी बनल्यात आणि 41 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी आहे. सन्माननीय उदयजी पवार साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आलेल्या सर्वच मान्यवर पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ बदलापूर अर्थात आमचे श्रवणजी धुमाळे सर आपल्या सोबत जोडले जातील खेळाच्या उत्तरार्धामध्ये.
ऑल ऑफ यू पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचा सर्व संघांचा आणि सर्व खेळाडूंचा पुन्हा एकदा करूयात मनाच्या अंतकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. याच साठी केला होता अट्टासक शेवट गोड बाबा आणि शेवटचा क्षण आज मैदानाच्या आतमध्ये गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणयुद्ध, महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभमेळा, उत्सव क्रिकेटचा जत्रा, क्रिकेटची हे सर्व काही आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. स्पर्धा मलंगडच्या मानाची स्पर्धा, करड गावाच्या सन्मानाची स्पर्धा, ठाणे जिल्ह्याच्या अभिमानाची स्पर्धा, प्रत्येक क्रिकेटच्या हाताच्या सन्मानाची स्पर्धा आपण पाहता. श्री मलंगड चषक 2025 अंतिम दिवस, अंतिम लढत. मैदानाच्या आतमध्ये मलंगड विभागातील दोन दिग्गज संघ, एका बाजूला कियाश 11 मात्रेपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये जय कालेश्वर आंबे या दोन टीमच्या दरम्यान पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आंबे टीमने धावा केल्यात त्या 40 आणि 41 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय. ते म्हणजे टीम कियाश 11 मात्रेपाडा या टीमच्या अगेन्स्ट सामन्याला सुरुवात. योगेश मात्रे बुग्या स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राइक एंडला अल्पेश मात्रे, बॉलिंग ट्रॅक वरती मयुरेश भाग्यवंत. पहिला बॉल फुल टॉस होता, इनफिल्डच्या वरून उडवलाय, मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑन क्लिअर केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती पहिला दमदार चौका. शर्दिल 11 मात्रेपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. पहिल्या बॉल वरती योगेश मात्रे सध्याच्या घडीला झालाय सुरू. नेक्स्ट बॉल, क्या बात है, स्क्वेअर कट. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य, नेत्रदीपक फटका, तंत्रशुद्ध फटका मैदानाच्या आतमध्ये. टेक्निकल शॉट बाय योगेश मात्रे, 4 धावा चौका. तुडुंब असं भरलेलं आहे ऐतिहासिक क्रीडांगण. प्रेक्षकांची अल्लोड गर्दी या मॅच मध्ये. तिसरा येईल का? आलाय आलाय, आता चौकार नाही तर आता षटकार आलाय. योगेश मात्रेच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक, सिक्सर. चौदा धावा स्कोर कार्ड वरती लागले गेल्या. 14 ऑन बोर्ड. पुढचा बॉल, ओ बाची डॉबेज, एज अँड टेकन. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. पहिला ज्या विकेट साठी ट्रॅप रचलं गेलं होतं त्या विकेटला ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलाय. मोठा मासा गळाला, वाघाशी शिकार. फलंदाज योगेश मात्रे इज गॉन. माध्यमातून विकेट साठी तब्बल 1111 रुपयाचा कॅश प्राइज. पहिली आली आहे, दुसरी नाहीये. या वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला, एक्स्ट्रा बाउन्स घेतला या बॉलनं आणि थेट जाऊन विसरलाय विकेट किपरच्या हातामध्ये. 14 अंकावरती धक्का क्रमांक पहिला लागलाय तो म्हणजे यस क्रियांश शर्दिल 11 मात्रेपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी देखील चांगला स्ट्रोक मैदानामध्ये व्ही मध्ये खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी एका टप्प्यावरती बॉलला कॅरी केलाय, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि प्रयत्न झालाय सक्सेसफुल. 2 धावा इथे होतील. कंप्लीट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक धाव फलकावरती
जाऊन पोहोचले एका गडाच्या नुकसानात एका षटकाच्या अखेरीस 16 अंकावरती. 16 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम क्रिया शर्दिल 11 मात्रेपाडा. यस, ठोक इज अ ठोक. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये सोपानला आपण पाहतोय. जिथं लक्ष 41 लागलं मैदानाच्या आतमध्ये 16, आता 25 करायच्यात येणाऱ्या 12 मध्ये. पहिला बॉल हवे मध्ये फटका फसलाय आणि अखेर फायनली कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. येस, पहिल्या बॉलवरती विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केली आहे सोपान भाग्यवंतना. नवीन बॅटर राजेश म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला आल्या आल्या लॉफ्ट केलाय आणि आल्या आल्या माघारी परतलाय. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. येस, व्यावसायिक क्रिकेटमध्ये कृष्णा सातपुते, व्यावसायिक क्रिकेटमध्ये कृष्णा पवार, कृष्णा गवळी, पण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कृष्णा म्हात्रे हे नाव सातत्यानं झळकतं आणि ते कृष्णा म्हात्रे आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. संघ अडचणीत आहे, संघ संकटात आहे, संघाला संकटातून बाहेर काढायचं. संघाचं संकट मोचक कृष्णा म्हात्रेला बनावं लागेल. पहिला बॉल फेस करतोय कृष्णा. पहिला फेस करतोय ऑन साइडला, लेग ग्लान्स केला मैदानाच्या आतमध्ये बॅकवर्ड डिझाइन मध्ये बॉल चालला स्क्वेअर लेगला. फिल्डर धावतोय, पळतोय. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये. सातत्यानं टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट मैदानाच्या आतमध्ये आंबे टीम साठी. आंबे टीमचे पाठीराखे आज संपूर्ण आंबे गाव आज मैदानामध्ये उतरला. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 41 चं लक्ष आहे, 17 लागल्यात, 24 करायच्यात येणाऱ्या 9 मध्ये. 9 बॉल 24 ची गरज या मॅच मध्ये. रोमहर्षक सामना. ओ, यावेळेस देखील फ्लिक करायचा प्रयत्न. फिल्डर धावतोय, पळतोय. मच्छिंद्र म्हात्रेला पण पाहिलं स्ट्रायकिंग एंडला. डीप मधून फिल्डर आला. एकच धाव या बॉल वरती मिळेल. सातत्यानं सिंगल डबल मैदानाच्या आतमध्ये मिळतीये. येस, आंबेगावचे शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय अशोकजी भाग्यवंत साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1,500 रुपयाचे कॅश प्राइज आणि आंबे टीम साठी
40+ चे अध्यक्ष शिवनाथजी गायकर साहेबांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. ओ या वेळेला मैदानाच्या आतमध्ये ही गोल्डन नाही तर ही प्लॅटिनम प्लस विकेट. मैदानाच्या आतमध्ये मोठा जल्लोष, मोठा उत्साह, मोठा सेलिब्रेशन. कृष्णा मात्रे इज गॉन. चं लक्ष सध्याच्या घडीला धाफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या तर तब्बल 18. आता 23 करायच्या शेवटच्या 7 मध्ये. 23 रन्स टू बीन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 7 बॉल. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे. या बॉल वरती या मॅचची संपूर्ण चित्र अवलंबून 7 बॉल 23. 7 बॉल 23 धावा. 23 धावा 7 बॉल. मॅचचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. सात बॉल 23. महत्वपूर्ण चेंडू, निर्णायक चेंडू. गोलंदाज सोपा निघालाय. बॅट्समन अक्षय मात्रेच्या अगेन्स्ट. 7 बॉल 23. आल्याला लॉफ केलाय बॉलमध्ये. फिल्डर गरुडी झेप घेतली. एक कामली, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि आता यस 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 बॅट्समन फलंदाज झाला बाद. मच्छिंद्र मात्रे इज गॉन. काय षटक हाताळला. व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय सोपान. भाग्यवंत या षटकासाठी सोपान भाग्यवंतला तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. ते म्हणजे आदरणीय सन्माननीय उद्धवजी पवार साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी तब्बल 3 बॉल बॉक्स पुरस्कृत करण्यात आले. आमचे उद्धवजी पवार साहेब, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. सर्व दानशूरदात्यांचा आणि सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू. कारण आपल्या सहकार्याने ही स्पर्धा अजून ताटामाटात पार पाडली. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या मैदानाच्या आतमध्ये तब्बल 22. 6 बॉल 22 ची गरज या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅटर ऋतिक मात्रे, नॉन स्ट्राइक एंडला अक्षय मात्रे. बॉलिंग ट्रॅक वरती जयेंद्र भाग्यवंत. 6 बॉल शिल्लक आहेत, 22 धावा करायच्या. यस करडगावचे शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय सन्मान्य जितेंद्र आप्पा मात्रे यांचे इथे शुभ आगमन झालं. त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 बॉल 22. पहिला बॉल ऋतिक मात्रेसाठी ऑन साइडला टर्न केला. क्रॉस बॅटेड. पहिला बॉल वरती धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. करड टीमचा टाळ्याचा कडकड 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 कडकडाट आंबे टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपल्या संघाला प्रोत्साहन करतात आंबे संघ. संपूर्ण आंबे टीमचे पाठीराखे आपल्याला पाहायला मिळतात. पाच बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या 21. 5 बॉल 21 धावा. अक्षय म्हात्रे ला आपण पाहता स्ट्रायकिंग इनला. ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये ताकद आहे, ज्याच्यामध्ये हिंमत आहे. 5 बॉल 11. अक्षय घ्या. हो
या वेळेला खोदून काढलाय समोर. एक झाली कंप्लीट, दुसरीचा केला प्रयत्न झाला यशस्वी आणि बघता बघता दोन धावा झाल्या, सहजरित्या झाला कंप्लीट. दोन धावा इथे मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या झाल्यात कंप्लीट. 6 बॉल 22 ची गरज होती. पहिल्या बॉल वरती सिंगल आली. 5 बॉल मध्ये 21 ची गरज असताना पुढच्या बॉल वरती 2 धावा आल्या. तर समीकरण शेवटचे 4 बॉल आणि 19 ची गरज. 3 बॉल 3 षटकार आणि एका बॉल वरती सिंगल. 4 बॉल 19 धावा कंपल्सरी 19 बनवायच्या 4 मध्ये. पुढचा बॉल फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. टिपलाय जाईल. संपलाय अखेर फलंदाजाचा खेळ. फलंदाज अक्षय म्हात्रे इज बॅक टू द पॅव्हलियन. जयेंद्र वाक्यवंत या टीमला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूला आपण पाहतोय. सर्वेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल आणि कंपल्सरी धावा करायच्या. 19 कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 3 बॉल मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये 19 धावा बनवाव्या लागतील. टप्पा पडला. एक्स्ट्रा बाउन्स घेतला. आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय जय काळेश्वर आंबे या टीमनं. खऱ्या अर्थानं मॅच मध्ये पुनरागमन करत असताना आंबे संघ आपण पाहतोय शिरकाव करत असताना हळूहळू का होईना पण विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना आंबे टीम. हा देखील बॉल आला डॉट. आता खऱ्या अर्थानं हा चांगला विजय मैदानाच्या आतमध्ये आपल्या खिशामध्ये ओढून घेत असताना जय कालेश्वर आंबे संघ. शेवटचा 1 बॉल धावा करायचे 19. उदय पवार यांचा जल्लोष यांचा उत्साह. चॅम्पियन इज द चॅम्पियन. टीम जय कालेश्वर आंबे इज द चॅम्पियन. आपल्या बक्षिसामधून काही मिनिमम रक्कम कट केली जाईल.